मंडळी, पुणेरी स्मिता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे कोकणातील दापोली, रत्नागिरी येथे. तर इथे एकदम लक्झरियस स्टेकेशनसाठी मी आलेले आहे आणि ते स्टेकेशन कसं असणार आहे, काय असणार आहे, इथे काय काय फन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि अजिबात बोर होणार नाही असं ह्यांनी पूर्ण शेड्यूल पूर्ण दिवसाचं केलेलं आहे. तर मी तुम्हाला घेऊन आले आहे दापोलीतील हॉटेल द फन समाली येथे. तर चला आपण पुढे जाऊया आणि रिसॉर्ट कसं आहे आणि काय काय हॅपनिंग आहे सगळं बघूया. आता इथे आहे मी एंट्रन्सच्या इथे. एंट्रन्सच्या राईट साईडला तुम्ही पाहू शकता पार्किंग एरिया आहे, लेफ्ट साईडला सुद्धा पार्किंग एरिया आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता यांनी सायकल्स पण दिलेल्या आहेत आणि सायकल घेऊन तुम्ही छानपैकी हा सुंदर असा नेचरचा ट्रेक आहे जो तुम्ही करू शकता. सायकल घ्या आणि मस्तपैकी ह्या रोडनी छान नेचर एन्जॉय करत करत जावा. मस्त. सो हा पाहू शकता एंट्रन्स किती सुरेख आहे. इथे फाउंटन सुद्धा आहे. सी सगळं पाण्याने भरलंय. अगदी छान वाइब्स इथे आल्यावरती येत आहेत. नारळाची झाडं पाहू शकता किती सुरेख वाटतंय. हा आहे रिसेप्शन एरिया. रिसेप्शन एरियाकडे आता आपण चाललेलो आहे. इथे साईडला पाहू शकता किती छान वेलकम त्यांनी करण्यासाठी कुंड ठेवलंय छोटं. त्यानंतर इथे सर्व डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत की वेलकम टू द फन समाली. त्याच्यानंतर ॲडव्हान्स बुकिंग कसे असणार आहे, नेचर ट्रेलचा टाईम काय आहे, ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी, नेचर फिल्मिंग, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचे टायमिंग यांनी इथे दिलेले आहेत. सो रिसेप्शन एरियामध्ये इथे वेटिंग रूम आहे जिथे तुम्ही वेटिंग करू शकता तुमची रूम मला भेटेपर्यंत. सो त्यानंतर इथे छानसं फुलदाणी पण आहे. वा, व्हेरी नाईस. आणि इथे पण पाहू शकता तुम्ही, आपण कोकणात आलो त्याच्यामुळे इथे छान यांनी बोटीचं बोट ठेवली इथे. अट्रॅक्टिव्ह एकदम दिसत नाही आता ग्लासमुळे. लक्झरियस रिसॉर्ट म्हणून इथे रत्नागिरीतला अवॉर्ड भेटलेला आहे, बेस्ट अवॉर्ड. आणि सोबतच इथे खाली तुम्ही अजून पहा इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्स बेस्ट 2018ला हा भेटलेला आहे इथे. सो रिसॉर्ट खरंच खूप छान आहे आणि ह्या रिसॉर्टच्या भरपूर साऱ्या फ्रँचायझीज आहेत. हो, छानसं वेलकम ड्रिंक आहे. ते कोकम सरबत आणि वाईन. ओ माय गॉड, वाईन सुद्धा आहे पण मी कोकम सरबत घेते. थँक्यू. इथे नेचर ट्रेल म्हणून पण एक ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही अर्ली मॉर्निंग करू शकता आणि ते सर्व काय काय तुम्हाला नेचर ट्रेलमध्ये दिसणार आहे, त्या सर्व पक्ष्यांचं तुम्हाला दर्शन होणार आहे. खूप छान. सी ओके. आतमध्ये आल्यानंतर हे पाहू शकता गणपती बाप्पाची किती छानशी त्यांनी फ्रेम केली, अगदी युनिक फ्रेम आहे. सो रिसेप्शन एरियाच्या बाहेर आता आपण पडतोय. तर रिसेप्शन एरियाच्या बाहेर गेल्यानंतर इथे त्यांनी प्रॉपर डायरेक्शन दिलेले आहेत की कोणत्या साईडला कोणत्या रूम्स आहेत. सो तुम्ही मध्ये पाहू शकता अस्टर, लिलियन, तुलिप अँड सॅफरन हे 4 टाईपचे रूम्स आहेत. त्याचे डायरेक्शन दिलेत कोणत्या साईडला आहे. त्यानंतर इथे मँगोली, इथे स्पा सुद्धा आहे. त्यानंतर स्विमिंग पूल एरिया आहे. सर्व काय आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचे डायरेक्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही, इथून जाताना तुम्हाला पूर्ण नेचर मधून गेल्यासारखं आणि इतकं थंड वातावरण झालं. आता जस्ट पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे शूट करायला मला अजून जास्त मजा येते. हे पहा, छोटे छोटे हरणांचं स्टॅच्यू आहे. जर लहान मुले येत असेल तर जबरदस्त खुश होणार आहेत. आणि फॅमिलीसाठी सुद्धा ना खूप छान आहे आणि खूप मोठं असल्यामुळे ना अजिबात आपल्याला बोर होणार नाहीये. आता आपण लेफ्ट साईडला जात आहे आणि लेफ्ट साईडला आल्यानंतर लगेच वाव. सो लेफ्ट साईडला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे टर्की हेन आहेत आणि ते मी बोलते म्हणून ओरडतायत, डिस्टर्ब करू नका म्हणून. टर्की हेन दिसणार आहेत, किती क्यूट आहेत. मी फर्स्ट टाइम पाहते त्यांना लाईव्ह. हे काय पंख आहेत का यांना? वाव, म्हणजे हे काय मिक्सचर ऑफ पिकॉक अँड हेन. म्हणून आपण चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये. सो सगळ्यात आधी गेल्यानंतर आपल्याला रेस्टॉरंट दिसणार आहे. हे राईट साईडला तुम्ही पाहू शकता कॉटेजेस, लिलियन कॉटेजेस आहेत. इथे डिफरंट टाइप्स ऑफ रूम्स आहेत. मी सर्व तुम्हाला दाखवेल जेवढे पॉसिबल होतील तेवढे. सो दिस इज द लिलियन कॉटेजेस. आणि हा खूप छानसा स्टॅच्यू आहे. हा कोणाचा स्टॅच्यू आहे मॅम? हा इंग्रजांचा स्टॅच्यू आहे. इंग्रजांचा स्टॅच्यू आहे हा. सो इथे पूर्ण समालीची हिस्ट्री आहे, द फन समालीची हिस्ट्री इथे त्यांनी दिलेली आहे. सो हे लिलियन कॉटेजेसच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही पाहू शकता. इथून कदाचित तुम्हाला दिसणार नाही पण इथून समोर तुम्हाला बीच व्ह्यू मिळणार आहे. इथे छानसा बीच आहे आणि आता पाऊस पण पडतोय. मुसळधार नाही पण थोडा थोडा हलका पाऊस पडायला लागलाय. तर बीचचा व्ह्यू आहे, माउंटनचा व्ह्यू आहे. म्हणजे इथे तुम्हाला खूप छान नेचर ट्रेल भेटणार आहे. अगदी आपण बोटॅनिकल गार्डन मध्ये आल्याचा फील इथे येतोय. सगळीकडे अगदी हिरवई आहे आणि इथली एक स्पेशालिटी मला खूप जास्त आवडली, ती मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते. इकडे या. आपण सगळ्यात आधी आता फर्स्ट कॅटेगरी ऑफ रूम पाहतो ती म्हणजे लिलियन कॉटेज. आतमध्ये या
आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी मी तुम्हाला वॉशरूम दाखवते ना, ह्याचं हे वॉशरूम खूप इंटरेस्टिंग असणार आहे का, चला दाखवते. सो इथे आहे वॉश बेसिन. ओके, इथे आहे टॉयलेट. इथे सगळ्या टॉयलेटरीज त्यांनी दिलेल्या आहेत, शिवाय इथे टॉवेल्स आहेत आणि इथे शार साठी सेपरेट सेक्शन आहे. आणि इथून खरी गंमत तुम्हाला दिसणार आहे ती म्हणजे लेट्स सी. सो हे आहे ओपन स्काय वॉशरूम. सी, म्हणजे तुम्ही मस्तपैकी आंघोळ करत नेचर पण एन्जॉय करू शकता. वाव. हे टी कॉफी मेकर पण त्यांनी दिलेलं आहे. सो त्यानंतर इथे आपण आपले शूज वगैरे काढू शकतो. सिटिंगसाठी पण आहे. आणि इकडे आल्यानंतर खाली थोडं चालत आलं की इथे छान मिरर दिलेला आहे. सो छान रेडी व्हा आणि मस्त फोटोज क्लिक करा. टीव्ही स्क्रीन आहे. सो आता थोडंसं तुम्हाला अंधार दिसतोय कारण मी कर्टन्स ओपन केले नाहीत. कर्टन्सच्या पुढे पण खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवेल. आणि हा पाहू शकता, हा किंग साईज बेड त्यांनी इथे दिलेला आहे. सो दिस इज किंग साईज बेड. आणि इथे वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबमध्ये तुम्ही पाहू शकता बाथरोब सुद्धा दिलेला आहे. ऑन रिक्वेस्ट तुम्ही बाथरोब मागू शकता त्यांच्याकडून. त्यानंतर आयनसाठी आयनचा सेटअप दिलेला आहे सगळा. इथे आयन आहे, त्याच्यानंतर हेअर ड्रायर आहे, लॉकर आहे. सर्व फॅसिलिटीज, म्हणजे इतक्या बारीक गोष्टींचा इथे विचार केलेला आहे ना की सर्व फॅसिलिटीज तुम्हाला दिसतील. छोटंसं डेस्क पण आहे, थोडं तुम्हाला काही काम करायचं असेल, वर्क करायचं असेल. आणि अजून एक इंटरेस्टिंग थिंग म्हणजे ही छोटीशी फाईल दिली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही रूम डायरी म्हणतात ह्याला. तर ह्या रूम डायरीमध्ये सर्व डिटेल्स त्यांनी रिसॉर्टचे दिलेले आहेत. एक पेन्सिल दिलेली आहे आणि छोटेसे 2 पेपर्स दिलेले आहेत. जर तुम्हाला काही नोट करायचे किंवा काही वर्कआउट करायचं तर तुम्ही इथे वर्क करू शकता. सो लिलियन कॉटेजेसच्या बाहेर हा सुंदरसा गार्डन व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. आपण बाहेर जाऊया. मुसळधार रिमझिम पाऊस पडतोय आणि इतकं छान वाटतंय ना, मला इथेच राहू वाटतंय आता. सो इथे त्यांनी सिटिंग दिलेली आहे छोटीशी. तुमचं इव्हनिंग टी एन्जॉय करा किंवा ब्रेकफास्ट एन्जॉय करा. छान मस्त हे नेचर पाहता पाहता. वाव, कुठे जायचीच गरज नाहीये. खूप मस्त वाटतं. खरंच पाऊस आणि हे छानसं रिसॉर्ट खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. सो फ्रेंड्स, वेलकम टू द सॅफ्रॉन स्वीट. एकदम लक्झरियस रूम, म्हणजे तुम्ही खुश होणार आहे. इवन मी जास्त खुश झाले होते पाहिल्यानंतर. आतमध्ये या. सो इथे आहे सिटिंग दिलेले आहे. तुम्ही तुमचे शूज वगैरे सगळे खाली ठेवू शकता. इथे बसून तुमचे शूज वगैरे घालू शकता. इकडे या. इकडे ह्यांनी ह्या रूममध्ये ॲडिशनल ओव्हन दिलेला आहे. त्यानंतर सगळं स्टोरेजसाठी जागा आहे. आपलं रेफ्रिजरेटर आहे. ह्या साईडला या. छोटंसं बेसिन दिलेलं आहे. आणि टी कॉफी मेकर प्रत्येक रूममध्ये आहे, ती सुद्धा इथे दिलेली आहे विथ ऑल द ॲम्युनिटीज. आणि इथे आहे कॉमन वॉशरूम. कॉमन का म्हणते मी तुम्हाला नंतर सांगते. सो हे आहे छोटंसं कॉमन वॉशरूममध्ये तुम्ही पाहू शकता केवढा ह्यूज लिव्हिंग एरिया इथे दिलेला आहे. हॉल आहे हा खूप मोठासा. तर तुमची मोठी फॅमिली येत असेल ना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. डायनिंग टेबल दिलेला आहे. डायनिंग टेबलवर बसून मस्त जेवण करा, मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करा. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सोफा दिलेला आहे. आणि सोफ्याच्या वरती किती छान एक लेडीज फ्रूट्स घेऊन उभी आहे. तिची छानशी फ्रेम आहे. खूप छान ॲस्थेटिक वाटतंय सगळं. लॅम्प पण खूप क्यूट असे लॅम्प आहेत. अगदी ब्रिटिश काळात गेल्यासारखा फील येतोय आपल्याला. सोफा आहे. हा सोफा कम बेड होतोय, त्याच्यामुळे इथे आरामात 2-3 लोक झोपू शकतात. त्यानंतर इथे छानशी प्रॉपर अशी सिटिंग एरिया दिलेला आहे, जसे आपल्या हॉलमध्ये असते, लिव्हिंग एरियामध्ये असते. क्यूटसा लॅम्प पण आहे. आणि हां, आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट व्ह्यू एन्जॉय करूया लिव्हिंग रूममध्ये. सो लुक एट दिस. इथून पूर्ण दापोलीचा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. सो इथे पाहू शकता तुम्ही छानसं दापोलीचा व्ह्यू तुम्हाला इथून एन्जॉय करता येणार आहे. आणि खाली नेचर ट्रेल ही ॲक्टिव्हिटी जी इथे होती ती ॲक्टिव्हिटी इथे खाली जंगलामध्ये केली जाते. आणि हे पण त्यांचीच प्रॉपर्टी आहे, द फन समालीची. पाहू शकता सगळं नेचर आहे आणि अगदी प्रायव्हसी आहे इथे. इथून पुढे काहीच प्रॉपर्टी नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुमचं प्रायव्हेट टाईम खूप छान प्रकारे एन्जॉय करता येणार आहे. इवन जर कपल असतील, हनीमूनसाठी येणार असतील तर त्यांच्यासाठी पण परफेक्ट आहे. सो टी व्ही स्क्रीन पण आहे इथे. मिरर दिलेला आहे त्यांनी. ज्यांना रेडी व्हायला आवडतं, छानसं आवरायला आवडतं, त्याच्यासाठी हा मिरर खूप छान आहे. चला, आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी दाखवणार आहे ते म्हणजे आहे इथलं बेडरूम. म्हणजे हे जे स्वीट आहे ना, वाव, लुक एट दिस. सो किंग साईज मोठा बेड आहे इथे. सी, छोटंसं मिरर आहे इथे. ओके, पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत. त्यानंतर इकडे या. ह्या साईडला छोटासा डेस्क पण आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट करण्यासाठी सगळं डिटेल्स इथे मेनू कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर एक्सटेन्शन नंबर इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे. आणि इथे सर्व टायमिंगसुद्धा मेन्शन केलेले आहेत.
म्हणजे तुम्हाला कधी काय एन्जॉय करता येईल, स्विमिंग पूलचा टाईम, स्पाचा टाईम, सर्व काही इथे दिलेलं आहे. सो इथे स्टोरेजसाठी त्यांनी कबर्डसुद्धा दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहू शकता किती युनिक वेने त्यांनी दिलेलं आहे. वुडनचं सर्व आहे इथे. सो प्रत्येक रूममध्ये हेअर ड्रायर, आयर्न आणि सेफ्टी लॉकर सर्व दिलेलं आहे. लॉन्ड्री बॅगसुद्धा आहेत. सो इथून पुढे आता आहे वॉशरूम. सो खूप ह्यूज असं वॉशरूम आहे. वाव, सी केवढं मोठं आहे. सो इथे सगळ्या टॉयलेटरीज दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सेपरेट शॉवर सेक्शनसुद्धा दिलेलं आहे. आणि अजून एक अमेझिंग पार्ट ह्या रूमची ती म्हणजे हा छानसा मोठा बाथटबसुद्धा ह्यांनी इथे दिलेला आहे. सो तुम्ही मस्त बाथटबमध्ये पण तुमचा टाईम एन्जॉय करू शकता. हा आहे आपला किंग साईज बेड, केवढा मोठा आहे. सो इथून बाहेर गेल्यानंतर आपल्याला बाल्कनी व्ह्यू भेटणार आहे. 2 चेअर, टेबल आणि इथे छानसा झोपाळा, ज्याच्यावर बसून तुम्ही निवांत टाईम स्पेंड करा. आणि इथून सगळं सुंदर असं दापोलीचं नेचर. वाव, ही आहे आमची रूम टाईप. आम्ही जी बुक केली आहे ती आहे अस्टर रूम. इथे तुम्हाला आल्यानंतर सगळ्यात आधी वॉशरूम दिसेल. आल्यानंतर नंतर इथे आहे टॉवेल, शॉवर आणि टॉयलेट. ओके, टी कॉफी मेकर सुद्धा दिलेला आहे. चला आता जाऊया रूम कशी आहे पाहायला. सो वाव, लुक ॲट दिस. किती छान इथे त्यांनी बेडवरती छान क्रोकोडाईलचं स्ट्रक्चर बनवलंय. अगदी सेम क्रोकोडाईल असल्यासारखं वाटतंय. लुक ॲट दिस, सो ब्युटिफुल. सो हा मोठा किंग साईज बेड त्यांनी इथे दिलेला आहे. हे वरचं रूफ सुद्धा तुम्ही पाहू शकता. कॉटेजेसचं फील, म्हणजे कॉटेज टाईप रूम ही आहे इथे. आणि तिथूनच सरळ समोर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डेस्क पण आहे. सो इथे एक काहीतरी स्पेशल त्यांनी इथे दिलेलं आहे. इथे एक मिरर आहे. मिररमध्ये छान तुम्ही रेडी होऊ शकता आणि ह्यांच्या छानशा रिसॉर्टमध्ये छान छान फोटोज क्लिक करू शकता. त्यानंतर इथे फ्लॅट टीव्ही स्क्रीन सुद्धा आहे. इथे सर्व त्यांनी स्पाचे जे फॅसिलिटी आहेत ते त्यांनी ठेवलेलं आहे. शिवाय तुम्हाला जर कपडे इथे तुमचे इस्त्री करून हवे असेल तर ते पण आहे. सोबतच इथे तुम्हाला कॅन्डल लाईट डिनर जरी करायचा असेल ना तुमच्या स्पेशल वनसाठी अरेंज, तर तो सुद्धा तुम्ही इथे करू शकता. मिनी फ्रीज सुद्धा आहे. इथे त्यांनी कबर्ड सुद्धा दिलेला आहे. कर्टन्स ओपन केल्यानंतरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. एक छानशी बाल्कनी इथे दिलेली आहे त्यांनी. चला आता आपण बाहेर जाऊया रूमच्या आणि काय काय आणि कसं कसं आहे बाल्कनीमध्ये बघूया. 2 चेअर दिलेल्या आहेत. छानसा वुडन टेबल आहे. वुडनचा छानसा झोपाळा आहे. स्विंग आहे जिथे बसून तुम्ही निवांत नेचर एन्जॉय करू शकता. आणि ते पाहू शकता अगदी हिल टॉपला हे रिसॉर्ट आहे. त्याच्यामुळे ह्या रूममधून तुम्हाला हिलचा खूप सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे. सी, छानसे छोटे छोटे रंगबिरंगी पक्षी आहेत. त्यांच्यासाठी छोटंसं ह्यांनी एक सेक्शन केलेलं आहे. आता हे जाळीतून तुम्हाला कितपत दिसतंय मला माहिती नाही, बट हे बघू शकता किती छान येलो अँड स्काय ब्लू कलरचे असे पक्षी आहेत. सो हे आहे गेम झोन, फ्लॅमिंगो क्लब. सो इथे तुम्ही ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. पूल टेबल सुद्धा आहे. कॅरम बोर्ड आहे. सो हे आहे कुक्कूज नेस्ट, म्हणजे इथे लहान मुलांसाठी, टॉडलर्ससाठी छान पेंटिंगच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. छोटेसे बेंचेस आहेत कलरफुल आणि ते पाहू शकता तुम्ही. असे छान छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. त्याच्या पण टायमिंग आहेत. त्या टायमिंगमध्ये हे सर्व होतं. इथे तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. मोठं प्लेग्राऊंड आहे. सो तिथून पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला स्विमिंग पूल एरिया आहे आणि जिम एरिया आहे, तो पण आपण कव्हर करतोय आता. सो इथे पाहू शकता सगळीकडे कुठेही आपण चालत जाताना आपल्याला सगळीकडून झाडांनी भरलेलं छान असं दृश्य बघायला भेटणार आहे. आणि डोळ्यांना इतकं शांत वाटणार आहे ना. सी, इथे चेअर्स पण ठेवलेल्या आहेत. लुक ॲट दिस व्ह्यू. सो इथे पण टेबल्स आहेत. इथे मग तुम्ही इव्हनिंगला तुमचं स्नॅक्स एन्जॉय करू शकता. आणि लुक ॲट दिस, दिस इज द स्विमिंग पूल एरिया. सो हा एक मोठा स्विमिंग पूल आहे आणि तिकडे छोटा बेबी स्विमिंग पूल सुद्धा दिलेला आहे. स्विमिंग पूलच्या इथे सुद्धा त्यांनी सिटिंग केलेली आहे छान अशी. स्विमिंग पूलच्या पुढून आपण चालत चाललेलो आहे आणि इथे छोटंसं बघा किती क्यूटचं स्टॉल सारखं केलेलं आहे.
आणि इथे खूप छान अशी बुद्धाची मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे सी. आणि याच्या खाली छोटे छोटे कमळा दिसतील तुम्हाला. छान मोठा असा बँक्वेट हॉल आहे जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे करू शकता किंवा बर्थडे. तुम्हाला छोटे छोटे जर फंक्शन्स करायचे असतील तर त्याच्यासाठी जर तुम्हाला डेस्टिनेशन काहीतरी वेगळं हवं असेल तर त्यासाठी हा हॉल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आतमध्ये जाऊया. वाव, लुक ॲट दिस, केवढा मोठा आहे. सिलिंग पण किती छान आहेत सी. इथे छोटंसं गार्डन पण आहे लहान मुलांसाठी सी. सो आता आपण चाललो आहे स्पा एरियाकडे. सो हा आहे स्पा एरिया. इथे छानसे छोटे छोटे सिटिंग आहेत. सो लुक ॲट दिस, दिस इज द स्पा एरिया सियॉन. सो ही आहे लायब्ररी. लायब्ररीसाठी खूप छान अशी सिटिंग दिलेली आहे. इथे आपल्याला बुक्स पण दिसतील. बुक शेल्फ आहे, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत. तुम्हाला बुक्स रीड करायची आवड असेल तुम्ही निवांत बसून बुक्स पण रीड करू शकता. ही आहे मसाज रूम, स्पा रूम. तुम्ही इथे येऊन रिलॅक्सेशनसाठी स्पा पण करून घेऊ शकता. सी, अगदी कूल वाइब आहे तिथले, शांत वाटतंय. छोटासा स्विमिंग पूल छोटासा दिलेला आहे त्यांनी इथे सी. कॅन्डल्स अँड ऑल एव्हरीथिंग इज देअर. आता आपण चालू आहे ऑलेंडर रूममध्ये, म्हणजेच जिममध्ये. चला, ज्यांना डेली एक्सरसाइज करायला आवडतं त्यांच्यासाठी इथे जिमची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. योगा मॅट आहे, रोप्स आहेत. त्यानंतर इथे सगळे डंबेल्स सुद्धा आहेत. चलो, सगळं सेटअप आहे इथे प्रॉपर. अगदी सर्व मशीन्स दिलेल्या आहेत. अगदी छान व्यवस्थित अशी जिम आहे. फर्स्ट फ्लोअरला सुद्धा जिम आहे. सो इथे पण जिमचे सगळे इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत, सर्व मशीन्स आहेत. सो तुमचं जिम डे अजिबात स्किप होणार नाही आहे जर तुम्ही फन समालीला स्टे करत असाल. माझे नाव लक्ष्मण राठोड आहे. आमच्या इथे अर्बन निर्वाणा स्पा वेलनेस सेंटरकडून फुल बॉडी मसाज सेंटर आहे. याच्यामध्ये शुडीस, आरोमा, डीप टिश्यू आणि आयुर्वेदिक अभ्यंगम हे मसाज होतात. त्याच्यानंतर 30 मिनटासाठी फूट मसाज, हेड मसाज, बॅक मसाज अशा प्रकारचे आहे. त्याच्यानंतर फेशियल वगैरे पण आहेत आपल्याकडे. प्राईजचे आपल्याकडे 2800 प्लस टॅक्सेस स्टार्टिंग प्राईज आहे आणि फूट मसाज 1400 प्लस टॅक्सेस आहे. आपल्यासोबत आता मनोज सर आहेत. हे शेफ आहेत जे इथे आपल्याला फूड सर्व करतात आणि त्यांच्या हातची टेस्टी आपल्याला जेवण चाखायला भेटतं. तर सर, आता मला इथे सर्व कोकणी फूड दिसतंय, ऑथेंटिक कोकणी. तर मला सांगाल की काय काय आहे? This is aloo badi and Colombi bath and amboli and comedy bade and arvarachi soup and gone prawns curry and sol curry. Yes, ओके. आणि हे कोंबडी वडे. yes, comedy bade. आणि ही सब्जी कोणती आहे? Yeah, vareli wangi. भरलेली वांगी. Yeah, vareli wangi. तर आपण मल्टी क्युझिन रेस्टॉरंटमध्ये नेहमी वेगळे फूड ट्राय करत असतो, बट असे कोकणी ऑथेंटिक फूड आपल्याला नेहमी एवढं टेस्ट करायला भेटत नाही. सो तुम्ही फन समालीला स्टे करताय तर हे सगळे मस्ट ट्राय डिशेस आहेत जे तुम्ही इथे आल्यावरती नक्कीच ट्राय केले पाहिजे. सो आता फर्स्ट टाइम मी हरभऱ्याचं सूप ट्राय करणार आहे. व्हेजमध्ये आहे आणि यात हाय प्रोटीन ही डिश आहे. चला ट्राय करूया. नाईस. आता आपण आळूवडी ट्राय करून बघूया. ही पण एक व्हेज डिश आहे जी तुम्ही इथे आल्यावर ट्राय करू शकता. त्यासोबत त्यांनी इथे 2 चटणी पण दिलेल्या आहेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, बेस्ट टेस्ट. सो इथे प्रॉन्स हुमण अशी एक वेगळी डिश आहे जी ॲक्च्युली मिनटं खूप एक्सायटेड आहे ट्राय करायला. सो ती आपण आंबोळीसोबत ट्राय करणार आहे. बघूया कशी लागते.
छोटासा प्रॉन्स दिसेल आणि नाईस कॉम्बिनेशन. जास्त स्पायसी नाही आहे, थिक ग्रेव्ही आहे. नाही सो भरलं वांग पण मी आंबोळीसोबत ट्राय करते, बघूया कसं लागतंय. खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा छान फ्लेवर येतो आहे. जबर कोकणामधली ही वन ऑफ द बेस्ट डिश आहे. जर कोकणात आले तर तुम्ही कोंबडी वडे नक्कीच ट्राय केले पाहिजे. हा आहे वडा, कोंबडी आणि वडा, मला म्हणतात कोंबडी वडा. नाईस. सो कोळंबी राईस ट्राय करूया. छोटासा राईस दिसतोय, कढीपत्ता पण दिसतोय याच्यामध्ये. आणि हा एक प्रॉन्स पण घेऊया आपण टेस्टसाठी, छोटा प्रॉन्स. सही आहे टेस्ट. सो आता ब्रेकफास्टसाठी आम्ही आलेलो आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पाहू शकता इथे छान छान कपकेक, डोनट्स, पेस्ट्रीज आहेत. पुढे जाऊया. अमूल बटर, न्यूट्रेला, पीनट बटर, सोबतच इथे त्यांनी ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड दोन्ही ठेवलेले आहेत. इथे टोस्टर आहे, तिथे तुम्ही टोस्ट करून छान खाऊ शकता. इथे पाहू शकता पोटॅटोज, रोजमीट पोटॅटोज आणि स्टफ व्हेजिटेबल्स. देन द शेवई, साबुदाणा खिचडी, ब्रेड पकोडा, पुरी, this yellow bhaji. These are the plain idli and vegetable idli. Okay. और सगळे बाउल्स आहेत चटणीसाठी. आणि तर 2 टाइप्स ऑफ साऊथ इंडियन चटणीज आहेत, टोमॅटो चटणी आणि कोकोनट चटणी. ओके. आणि ते त्यांनी गन पावडर ठेवलेली आहे, मिलांगी पोंडी काहीतरी असं म्हणतात. सो ही पावडर आहे. आणि इथे बॉइल्ड एग आणि चिकन सॉसेज. सो फ्रेंड्स, आता आपण चाललो आहे मँगो ऑर्चिड ऍक्टिव्हिटी करायला. मॅम ती ऍक्टिव्हिटी एक्झॅक्ट काय असते? आपलं फार्म आहे मँगो ऑर्चिड. टोटल 1100 ट्रीज आहेत. 90% अल्फान्सो आहे, अदर व्हरायटी पण आहेत. आता आपण पाहूया पुढे गेल्यावरती. नंतर गोशाळा आहे, गोट्स आहेत. पुढे आपण पाहूया. म्हणजे खूप जास्त मजा येणार आहे. जर तुम्ही फॅमिली येत असाल, त्यात जर लहान मुलं असतील तर त्यांना खूपच जास्त मजा येणार. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे मँगोज, अगदी प्युअर हापूस आंबा आहे, बरोबर ना मॅडम? प्युअर हापूस आंबा, जो जसं आता मॅमने तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि 100% ऑर्गॅनिक. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिकमध्ये शेण, गोमूत्र, पाळापाचोळा ह्याच्याच फर्टिलायझर आपण यूज करतो. केमिकल आपण काहीच यूज करत नाही मग त्याच्यात. हे आंब्यांचा रस रेस्टॉरंट मध्ये आम्हाला भेटणार आहे का? हो, भेटतो ना. आणि हे मै- सगळे आंबे तुम्ही सेल करता? हो, सेल करतो. म्हणजे तुम्ही जरी इथे स्टेला आले तरी हो, एप्रिल आणि मे, एप्रिल एंड आणि मे मध्ये तुम्ही स्टेला आला तर तुम्हाला नक्की इथे मँगोज, प्युअर हापूस, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. हे कोणतं झाड आहे? कोकम. ओके. सो हे आहे कोकमचं झाड. आणि आल्या आल्या ह्यांनी छान कोकमचं सरबत सर्व केला होता वेलकम ड्रिंक म्हणून. अगदी नॅचरल अँड टेस्टी होता. आणि हे पाहू शकता तुम्ही, हापूस आंब्याचं म्हणजे आपलं अल्फॅन्झो आंब्याचं झाड आहे हे. आणि अगदी ऑर्गॅनिकली बनवलेलं आहे, म्हणजे कसलेही केमिकल विरहित तुम्हाला इथे आंबा खायला भेटणार आहे. आणि छान जर तुम्ही इथे स्टे करत असाल तर छान आंबरस सुद्धा मिळणार आहे. तर छान आंब्याची शेती आहे. सो इथे आता कोकम भेटलेला आहे. एक फर्स्ट टाइम मी कोकम बघतीये. आतापर्यंत फक्त कोकम सरबत पिलेलं आहे. हा झाडावरचा कोकम. आणि ते पूर्ण सरळ लाईनीमध्ये तुम्हाला कोकमचे झाड दिसणार आहेत.
इथे छानशी त्यांनी एक ऍक्टिव्हिटी ठेवली आहे ती म्हणजे गोशाळाची व्हिजिट. तर इथे तुम्ही येऊ शकता. छान आहे, पाळीव जनावर आहे, वासरू आहे बघा, किती गोड आहे, गोंडस आहे अगदी. तर तुमच्या लहान मुलांना जर घेऊन आले ना ते खूप जास्त खुश होणार आहेत, कारण की तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही चारा भरू शकता. सी, खूप छान अशी मज्जा येणार आहे, काहीतरी वेगळा युनिक एक्सपिरियन्स त्यांना घेता येणार आहे, इव्हन तुम्हाला सुद्धा. आपल्यासोबत आता पूजाताई आहेत. तर पूजाताई, अजून कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत, की फक्त फळ झाडं आहेत, की अजून काय आहे इथे नाही, शेतामध्ये? फळझाडं पण आहेत. त्याच्यामध्ये पपई आहे, लिंबू आहे, डाळिंब आहे. आता आपण पुढे बघूया. आता पावसाळ्यामध्ये आपण दुधी लावतो, काकडी लावतो. हे पण ओके, आणि हे चाललं. सगळं रेस्टॉरंट मध्ये युज हो, रेस्टॉरंटमध्ये यूज होतं आणि आपल्या आम्ही इथे. घेऊन जाऊ शकतो घरी. हो, नक्कीच. सो आपण घरी पण घेऊन जाऊ शकतो. मी शुअर. जाणार आहे नक्की. आपण आता आहे परगुळामध्ये, म्हणजे ही जे सिटिंग आहे ह्याला परगुळा म्हणतात असं ताईंनी मला आता सांगितले, मलाही माहिती नव्हतं. तर परगुळामध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला छोटस खूप छान असं रिफ्रेशिंग ड्रिंक पण तुम्हाला इथे मिळणार आहे, ते म्हणजे कैरीचं पण, बरोबर ना? तर हे कैरीचं पण इथंच बनवतो तुम्ही? हो, इथंच बनवतो. ओके, मग ही ऍक्टिव्हिटी म्हणजे जे जी ऍक्टिव्हिटी करतील त्यांच्या सर्वांसाठी आहे. हा, सगळ्यांसाठी आहे. ओके, चला आता कैरीचं पण मस्तपैकी टेस्ट करून बघूया. सो अगदी रिफ्रेशिंग शेतामधून थंडगार कैरीचं पण आलेलं आहे. वाव. मस्त. तर मॅम हे टोटल किती एकर मध्ये आहे? 45. 10 45. एकरमध्ये आपली मँगोची बाग आहे ती. 6 एकरमध्ये रिसॉर्ट डेव्हलप आहे. हो. आणि तुमच्या ॲस्टर रूमच्या पाठीमागचा जो एरिया आहे तिकडे आपण नेचर टेलसाठी ठेवलेला आहे. ओके, म्हणजे नेचर टेल्स ही पण एक टोटल ऍक्टिव्हिटी आहे. 45 एकर. ओके, सो इथे आल्यानंतर तुम्हाला अजिबात बोर होणार नाही, कारण एवढ्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी. आणि मॅम खूप छान प्रकारे गाईड पण करतायत आपल्याला. सो मॅम हे काय आहे? इथे काकडी, घोसाळ, दुधी ह्याचं आपण आता लागवड केली आहे. आता ओके. पाऊस सुरू झालाय तर एक 15 ते 20 दिवसांनी त्याची रोपं यायला तयार होतील. म्हणजे इथेच त्याची रोपं येणार आहेत हो का? हो, इथेच येणार. ओके, आणि नंतर मग ते रोपं डिस्ट्रीब्यूट करून लावणार? वरती जाणार त्याच्या हे जे 6 ओके. आहेत ना त्याच्यावरती.